हॅलो कुकीज आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा होणार आहे। आजचा ब्लॉग हा मिनी ब्लॉग नसणार आहे, तर हा एक मोठासा एक्सप्लेनेशन असणार आहे एका नवीन सुरुवातीचं। तर बेसिकली काय झालं, तर लास्ट ब्लॉग जर का तुम्ही बघितला असेल तर मी ना एक कांड केला होता, तो म्हणजे डोक्याला दही लावण्याचा, तेही कोणालाही घरात न विचारता। तो जर का व्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की मी पुढे काय बोलणार आहे। सो बेसिकली मला खूप जास्त खोकला होता आधीपासूनच, आणि त्या डॅन्ड्रफ घालवायच्या नादामध्ये मी डोक्याला दही आणि लिंबू लावलेलं, वरतून ते अर्धा तास ठेवलं होतं। आणि त्याच्यानंतर माझं रात्र व्यवस्थित गेली। त्याच्यानंतर मग आजीने माझी नजर काढली, त्याच्यानंतर आम्ही जेवलो, आणि रात्री 9:30 वाजल्यापासून जो मला खोकला स्टार्ट झाला तो रात्रीचे 3 वाजेपर्यंत। त्याच्यामध्ये मला उलटीसुद्धा झाली, त्याच्यामध्ये माझे डोळे वरती गेले होते, म्हणजे आय थिंक खोकून माझ्या आतड्या दुखायला लागलेल्या। बेसिकली मला खूप त्रास झालेला, आणि ते दही लावण्याचा मला पश्चातापही झाला होता। सो मी दुसऱ्या दिवशी म्हटलं, देवाला एकच प्रार्थना केली की बाबा आजचा दिवस, आजची रात्र माझी व्यवस्थित जाऊ दे। त्याच्यानंतर मग मी परत असं काही घरातल्यांना न विचारता काहीच करणार नाही। तर मग मी दुसऱ्या दिवशी उठली आणि पहिले डॉक्टरकडे जाऊन आली। सो डॉक्टरकडे गेल्यानंतर मग त्यांनी मला काही औषधं दिली। आत्तापर्यंत ती औषधं संपली आहेत, पण माझा खोकला अजूनही इतका चांगला झालेला नाही आहे। तर बघायला गेलं तर मी आता बऱ्यापैकी ठीक आहे, पण अजूनही माझी तब्येत तेवढी बरी नाही आहे। आणि डॉक्टरांना सगळे बाकीचेही सिम्पटम्स सांगितल्यानंतर असं कळलं की बाबा शरीरामध्ये कफदोषाचं प्रमाण वाढलेलं आहे। तर त्यासाठी उपाय काय, तर व्यवस्थित डाएट आणि एक्सरसाइज आणि भरपूर पाणी पिणे हे त्याच्यावरती उपाय आहेत। तर ही सिरीज आपली स्टार्ट होतीये, त्यामुळे ना या सिरीजसाठी तयार राहा, कारण मुलींसाठी वेट लॉस करणं अजिबात सिंपल नसतं। मूड स्विंग्स, पिरियड्सचं इनबॅलन्सिंग, खूप काही गोष्टी असतात। तर त्याच्यामध्ये मी कशी सर्वाईव्ह करणार आहे, सर्वायव्हर्स म्हणायला लागेल, कारण हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे जे मी स्वतःला दिलं आहे। आणि बघूया आता पुढे काय काय होतं। त्यामुळे ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा। बाय बाय।